दिवशी एका कॉलेजमधलं त्यांना आमंत्रण आलं. त्यांचा ड्रायव्हर त्यांना न्यायला आला. म्हणाला या कॉलेजमध्ये या गावात आपलं व्याख्यान आहे, त्यामुळे चलावे. आईन्स्टाईन म्हणाला माझा डोकं आणि घसा इतका दुखतोय, मला तरी वाटत नाही की मी आज व्याख्यान देऊ शकेल, त्याच्यामुळे आजचं रद्द करून टाका. ड्रायव्हर म्हणाला त्यात काय एवढं, तुमची व्याख्यान ऐकू ऐकू मला पाठ झाली, मी करू का? आईन्स्टाईन म्हणाला हो, पण आधी मला 15-20 मिनिटं करून दाखवायचे. ड्रायव्हरनी 15-20 मिनिटं कुठेही न अडखळता करून दाखवलं. आईन्स्टाईनला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला बरं ठीक आहे, आपण ज्या गावात जाणार आहोत त्या गावातल्या लोकांना माहित नाही की आईन्स्टाईन कोण आहे आणि त्याचा ड्रायव्हर कोण आहे, म्हणून तू आईन्स्टाईन हो आणि मी ड्रायव्हर होतो. दोघे आपापलं पात्र रंगवत त्या गावी गेले. आता हे ड्रायव्हर महाशय आईन्स्टाईन झाले होते. चांगला सत्कार वगैरे सगळं झालं. व्यासपीठावर व्याख्यान द्यायला उभा टाकले. 1.5-2 तास न अडखळता कुठेही न चुकता ह्यांनी व्याख्यान दिलं. जिथं टाळ्या पडाव्या तिथं टाळ्याही पडल्या. ह्यांनी व्याख्यान दिलं. विद्यार्थी वर्ग निघून गेला आणि आता टीचर रूम मध्ये हे चहा पाण्यासाठी थांबले. चहा पिता पिता अचानक एका प्राध्यापकाचा प्रश्न आला. हे ड्रायव्हर जे आईन्स्टाईन बनले होते ते महाशय गडबडले, पण बिरबलासारखे चतुर होते बरं का. त्यांनी चहा संपवला, हळूहळू संपवला. खिशातला रुमाल काढला, तोंड पुसत पुसत प्राध्यापकांना म्हणाले, प्राध्यापक महोदय, आपण विचारलेला प्रश्न इतका सोपा आहे की याचं उत्तर माझा ड्रायव्हर सुद्धा देऊ शकेल. आता ड्रायव्हर तर मूळ आईन्स्टाईनच होता. त्याच्यामुळं आईन्स्टाईन साहेबांनी कड उत्तर द्यायला सुरुवात केली. मग जो आईन्स्टाईन बनला होता तो ड्रायव्हरांच्या त्या प्राध्यापकांनी पायात धरले. म्हणाल तुमचा ड्रायव्हर इतका विद्वान आहे, तुम्ही किती विद्वान असताल? मग मला सांगा, एका तत्ववेत्याच्या सहवासात राहिलं नाही माणूस इतका हुशार होऊ शकतो, इतका ज्ञानी होऊ शकतो, तर संतांच्या सहवासात राहिल्याने का नाही होऊ शकणार? हेच तर संतांचं वैशिष्ट्य असतं. आणि म्हणूनच माणूस चारित्र्य संपन्न संतांच्या सहवासात राहिल्यानेच होतो. आमचे शिवाजी महाराज सुद्धा संतांच्या सहवासात राहत होते, ते सुद्धा चारित्र्य संपन्न होते. की ज्यांना बघून समर्थांसारख्या बैराग्यांना म्हणावंसं वाटलं, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अगदी यथार्थ वर्णन शिवरायांच्या समर्थांनी केलं. आणि समर्थ आज असले असते तर आजच्या राजकारण्यांना बघून त्यांना काय म्हणावं असं वाटलं असतं? ते काय म्हटले असते? भ्रष्टाचाराचा महामेरू, चोर लुटाऱ्यांशी आधारू, अखंड खुर्चीचा निर्धारू, श्रीमंत भोगी. मग मला सांगा, अशी राजनीती काय कामाची बरं? राजनीती असावा तर तो चारित्र्य संपन्न असावा, बाळासाहेब ठाकरेंसारखा असावा, शिवाजी महाराजांसारखा असावा. त्यामुळे तरुणांनो, देशप्रेम करायला शिका. देशप्रेम कसं असतं एक प्रसंग सांगतो आणि माझ्या पूर्वरंगाच्या वाणीला पूर्ण विराम देतो. एक साधू बाबा होते. ते जंगलातून प्रवास करत होते. अचानक झाडाला झाड घासलं आणि अगदी एकदम वणवा पेटला. वणवा तर पेटलाय. त्यांचं अचानक एका झाडाकडे लक्ष गेलं. ते झाड पूर्ण आगीच्या चपाट्यात सापडलं होतं आणि त्या झाडावर एक घरटं होतं, त्यात पक्षी होता. त्या साधूबाबाला त्या पक्षाची दया आली. साधूबाबांनी त्या पक्षाला उपदेश केला. त्या पक्षाला त्यांनी उपदेश केला, आग लगी हे पेड़ को जलने लगे हे पात, आग लगी है पेड़ को जलने लगे है पात, क्यों बेटा है पेड़ पर ऊर्जा हवा के साथ, क्यों बेटा है पेड़ पर ऊर्जा हवा के साथ. हे शब्द ऐकले आणि तो पक्षी साधूबाबांना म्हणाला, बा माणसा, मी तुझ्या सारखा स्वार्थी नाहीये. त्यांनी मोठं गोड उत्तर त्या पक्षाने साधूबाबाला दिलं. तो पक्षी साधूबाबा म्हणतो, फल खाई इस पेड़ के, फल खाई इस पेड़ के,
गंदे किए है पात, अब यही मेरा फर्ज है जल जाऊं इसके साथ, अब यही मेरा फर्ज है जल जाऊं इसके साथ। बा माणसा, मी तुझ्यासारखा स्वार्थी नाहीये, मी या झाडाची फळफळावळ खाल्ली आणि आता माझं हेच कर्तव्य राहील की मी या झाडासोबत जळून जावं। बघा, ह्या पक्षाकडून आजकालच्या पक्षांनी काही शिकलं तर भारताचं नंदनवन होईल। पण आजकालचे पक्ष तर भारत मातेचंच श्राद्ध पक्ष घालायला बसले आहेत। त्यामुळे तरुणांनो, देशप्रेम करा। ही भारत माता तुम्हाला आर्ततेने आवाज देत आहे, त्या आवाजाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करा, त्या आवाजाला प्रतिसाद द्या। या देशाला अधःपतनाला जाण्यापासून वाचवा आणि अधःपतनाला जाण्यापासून वाचवण्यासाठी संत तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, देवाजवळ ते प्रार्थना करतात, तुझा लाडका जो देश, तुझा लाडका जो देश, त्याचा झाला पुरा नाश, त्याचा झाला पुरा नाश। आता पोटभरी झोप, आता पोटभरी झोप, आता पुरे पुरे गोप, आता पुरे पुरे गोप, होती असह्य यातना,